महावीर योद्धा राजा बेगडाजी भिलनं गुजरातना सोमनाथ मंदिर बचाडानी करता सौतानी जीवनी आहुती दिलेलं होतं भाऊसन. तर असा महावीर योद्धाना इतिहास आज मी सांगणार असा तुम्हाला तर जय एकलव्य जय आदिवासी भाऊसानी. महावीर योद्धा राजा बेगडाजी भीलना जन्म 14वी शताब्दीમાં भील वंशना क्षत्रिय तलपाडा कोडी परिवाરમાં जन्म व्हायला होता भाऊसन. राजा बेगडाजी भील गुजरातना द्रोण म्हणजे आत्ताना सोमनाथ क्षेत्रना शासक होता. म्हणजे तो समाना एक समृद्ध आणि शक्तिशाली राज्य होता तो. 14वी शताब्दीमध्ये जेव्हा मोहम्मद बेगडानं गुजरातना सोमनाथ मंदिरवर आक्रमण करणं तेव्हा आपला राज्य बेगडाजी भील आणि हमीरजी गोहिल या दोन्ही मिलिसन मोहम्मद बेगडाने विरुद्ध युद्ध करणार. पण सोमनाथ मंदिरनी रक्षा करताना आपला राजा बेगडाजी भील आणि हमीरजी गोहिल या युद्ध मैदानमा वीरगतीला प्राप्त होई गेलं. हा युद्ध भयानक होता त्यांना. पण अवघ्य मोहम्मद बेगडानी संख्या जास्ती असल्यामुळं आपला राजा बेगडाजी भील आणि हमीरजी गोहिल दोन्ही वीरगतीला प्राप्त होई गेला भाऊसानी. विचार करा 14वी शताब्दीना तो काळ म्हणजे मुघल सल्तनतना सर्वात जास्त राज्य चालायला तो टाइमला आपला राजा बेगडाजी भीलना राज्य करण होता सोमनाथ क्षेत्रमा. म्हणजे एक प्रकारना 32 दातनं जसे एक जीव रे ना त्याच प्रकारे एवढे मुघल सल्तनतनं एक राजा होता. कोण आपला राजा बेगडाजी भील. महावीर योद्धाना इतिहास अजून तर काळाना बाकी होता. फक्त परिचयाना ट्रेलर दिला मी. लवकरात लवकर अजून मी आपला पुढला व्हिडिओ लयसू आणि मला ज्या टाइमला पुस्तक होतं त्या टाइमला प्रत्येक क्रांतिकारक असणार इतिहास काढतो. आणि ज्या टाइमला मोठमोठा कार्यक्रम आहे त्या टाइमला मी मोठमोठा इतिहास बी सांगतो भाऊ तुम्हाला. तर असं व्हिडिओ आपला प्रत्येक आदिवासी भाऊपर्यंत ज्याला त्यांना करता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून त्याला माहित पडायला पाहिजे की आपला राजा बेगडाजी भील कोण होता भाऊसा. तर जय एकलव्य जय आदिवासी भाऊसा.